स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 15 साऊंड. आज आपण प्रोडक्शन ऑफ साऊंड ह्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. युनिट 15 साऊंड ध्वनी. बघा, प्रोडक्शन ऑफ साऊंड ध्वनीची निर्मिती. वी हॅव लर्न दॅट साऊंड कॅन बी जनरेटेड फ्रॉम अ व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होऊ शकते हे आपण शिकलो आहोत. विथ ॲन एक्झाम्पल ऑफ ट्युनिंग फोर्क we will now learn about how a sound is produced due to such vibration. A photograph of tuning fork is shown in figure 15.1. अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण नादकाट्याचे उदाहरण घेऊन समजून घेऊया. नादकाट्याचे चित्र खालील आकृतीत म्हणजे 15.1 मध्ये दाखवलेले आहे. अ ट्युनिंग फॉर्क इज मेड ऑफ 2 prongs and a stem. Keeping the stem steadily, if the prongs are struck, they start vibrating. एक आधार व दोन भुजा असलेला धातूपासून बनलेला हा नादकाटा. एक आधार व दोन भुजा. फिगर 15.2 ए. बघा, ए मध्ये दाखवलेला आहे. shown a stationary tuning fork to show the state of air around the tuning fork. Vertical lines are used. Here the vertical lines are equally spaced. It indicates that the average distance between the air molecules is the same everywhere and the average air pressure in 3 regions A, B and C is also the same. इथं बघा, या आकृतीत दाखवलेलं आहे की स्थिर नादकाटा दाखवलेला आहे. दिसतोय? नादकाट्यात सभोवतालच्या हवेची स्थिती दाखवण्यासाठी उभ्या रेषांचा वापर केलेला आहे. हा इथे उभ्या रेषामधील अंतर समान आहे. याचा अर्थ हवेतील वायूचे रेणू एकमेकापासून सरासरी सारख्याच अंतरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब ABC हा तिन्ही ठिकाणी सारखाच आहे. हे ना, बघा, समान दिसत आहे. इफ द स्टीम इज केप्ट स्टेडी ॲट द prongs आर struck, the prongs are set into vibrations. It means that they are set into periodic motion in forward and backward direction. We will see step by step the result of such a motion. आधाराच्या मदतीने नादकाटा कडक रबरी तुकड्यावर आपटल्यावर भुजा कंप पावायला सुरुवात होते. म्हणजेच त्याची मागे पुढे अशी नियतकालिका हालचाल सुरू होते. या हालचालीमुळे काय होते ते आता आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. इफ ड्युरिंग द व्हायब्रेशन द prongs of the tuning fork go away from each other as shown in figure 50.2b, the air outside the prongs is compressed and the pressure there increases. बघा आकृतीत 15.2 ब मध्ये दाखवल्याप्रमाणे नादकाट्याच्या भुजा एकमेकापासून दूर गेल्यास भुजा लगतची बाहेरील हवा दाबली जाते. त्याच्यावरची काय होते, हवा दाबली जाते व तेथील हवेचा दाब तुलनेने वाढतो. सच अ स्टेट ऑफ हाय प्रेशर इज क्रिएटेड इन रिजन ए इन द फिगर. आकृती हवेतील भाग ए या ठिकाणी अशी उच्च दाबाची स्थिती निर्मिती होते. High pressure is created in region A in a figure. The region in which air is at high pressure and high density is called compression. In the next step of vibration, the prongs of the fork come close to each other as shown in figure 50.2c. आता बघा, इथं काय सांगितलेलं आहे, उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला संपीडन म्हणतात. कंपनाच्या पुढील स्थितीत नादकाट्याच्या भुजा एकमेकाच्या जवळ आल्यास, म्हणजे आकृती 15.2 क मध्ये दाखवलेला आहे. बघा काय दाखवलेलं आहे. इन दिस केस द एअर मॉलिक्युल्स नियर द prongs गेट मोर स्पेस टू मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. ॲज अ रिझल्ट द एअर प्रेशर इन दिस रिजन decreases. Such region in which air is at low pressure and low density is called rarefaction. भुजा लगतची बाहेरील हवा विरळ होते. ह्याची काय होणार आहे, विरळ होणार आहे व तिथला हवेचा दाब कमी होतो. कमी दाब आणि कमी घनतेच्या या भागाला विरलन असे म्हणतात. However, the air molecules in this region which were is compressed state earlier figure 50.2b region A transfer their energy to the air molecules in the next region B. So
The air in that region goes to compressed state. See figure 50.2c region B. Such a periodic motion of the prongs creates compression and rarefaction in the air, and these are propagated away from the prongs. याच वेळेला आधीच्या संपीडन स्थितीतील हवेतील रेणूची आकृती 15.2 ब मध्ये आपली ऊर्जा पुढील भागातील रेणूंना भाग 2 दिल्यामुळे तेथील हवा संपीडन स्थितीत जाते. म्हणजे हे आकृती 15.2 क भाग 2 मध्ये दाखवलेले. भुजांच्या अशा प्रकारच्या सतत अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक हालचालीमुळे हवेत संपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते व नादकाठ्यापासून दूरपर्यंत पसरत जाते. These are nothing but the sound waves. When these waves reach our ear, the eardrum vibrates accordingly. Specific signals reach the brain and we get a sense of hearing a sound. यालाच आपण ध्वनी तरंग असे म्हणतो. हे ध्वनी तरंग कानावर पडल्यास कानातील पडदा कंपित होतो व त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला ध्वनी ऐकल्याची जाणीव होते. प्रोपेगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम. ध्वनी प्रसारण आणि माध्यम. वी हॅव लर्न इन द 6th स्टँडर्ड दॅट साऊंड travels through some materials medium like solid, liquid or gas and reaches us, but what is such medium does not exist between the source of sound and our ear. मागील इयत्तेमध्ये आपण शिकलो आहोत की हवा, पाणी आणि स्थायूसारख्या एखाद्या माध्यमातून लहरीच्या रूपाने प्रवास करू ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो. परंतु ध्वनीचा स्रोत आणि आपला कान यांच्यामध्ये या प्रकारचे माध्यम नसेल तर काय होईल? साऊंड जनरेशन अँड प्रोपेगेशन नीड्स मीडियम लाईक एअर. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. अ सिम्पल एक्सपेरिमेंट कॅन प्रूव्ह धिस. हे प्रयोगाने सिद्ध करता येते. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज शोन इन फिगर 50.3 इथे दाखवलेले आहे. इन धिस एक्सपेरिमेंट अ व्हॅक्यूम टाईट बेल jar is placed on a smooth horizontal surface. The bell jar is connected to a vacuum pump via a tube. We can remove air inside the bell jar using the vacuum pump as shown in the figure. The bell jar contains an electric bell which is connected to the power supply through the lid of the bell jar. आता बघा इथं काय दाखवले. प्रयोगाची रचना आकृती 15.3 मध्ये दाखवलेली आहे. या रचनेत काचेची एक हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवलेली आहे. दिसते. निर्वात पंपाच्या साहाय्याने आपण हंडीतील हवा बाहेर काढू शकतो. निर्वात पंप याच्या साहाय्याने आपण काय करायचं? ही बघा इथून हवा आपण बाहेर काढू शकतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे हंडीतून एक विद्युत घंटी असून तिची जोडणी हंडीच्या झाकणाद्वारे केलेली आहे. काही विद्युत घंटी आणि ह्या झाकणाद्वारे केलेली आहे. पुढे बघूया. ॲट द स्टार्ट ऑफ एक्सपेरिमेंट द व्हॅक्यूम पंप इज ऑफ अँड द बेल जार कंटेन एअर. इफ द key to electric bell is now switched on, the bell start ringing and the ringing can be heard from outside the bell jar. प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असते. यावेळी विद्युत घंटीची कळ दाबली असता तिचा आवाज हंडीच्या बाहेर ऐकू येईल. आता निर्वात पंप सुरू केल्यास now if the vacuum pump is switched on, it start removing the air from the bell jar. As the quantity of air inside the bell jar decreases, the level of ringing sound heard outside also decreases. आता निर्वात पंप सुरू केल्यास हंडीतील हवेचे प्रमाण कमी होत जाईल. हवेचे प्रमाण जसजसे कमी होईल तसतशी विद्युत घंटीच्या आवाजाची पातळीही कमी होत जाईल. If the pump is operated for sufficiently long period, the quantity of air like inside the bell jar will be low. निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल. At this point, the level of ringing sound will also be very low. This experiment demonstrates that sound generation and propagation needs a medium. बघा काय सांगितलेलं आहे. निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल. अशा वेळी विद्युत घंटीचा आवाज अत्यंत क्षीण असा ऐकू येईल.
या प्रयोगावरून हे सिद्ध होते की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. इफ द एअर इनसाइड द बेल जार इज टोटली रिमूव्ड विल वी बी एबल टू हिअर द साऊंड ऑफ रिंगिंग बेल. व्हाय? आपण जर हंडीतील हवा पूर्णपणे बाहेर काढू शकलो तर विद्युत घंटेचा आवाज आपल्याला ऐकू येईल का?